काय रे अलारामा, आज पुन्हा तू उठवलंस मला, आणि तेही अगदी वेळेवर. वेळेचा फार पक्का आहेस रे तू. पण माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येत नाही. जाऊ दे, आपल्याला खूप काम आहेत आज. ए ब्रश, हा अलार्म किती वाजता रे सकाळ सकाळ? अरे पण बरं झाला तिने मला वेळेवर उठवलं, कारण की आज नाटकाचे प्रयोग आहे, नाटकाची तालीम आहे. आजचा दिवस फार व्यस्त झाला. हळद आणि चंदनाचे गुण समावे संतूर, त्वचा आणखी उजळे संतूर संतूर. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, गाना आए या ना आए नहाना चाहिए. संतूर संतूर रे, ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, गाना आए या ना आए नहाना चाहिए. ठंडे 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 संतूर संतूर. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, गाना है या ना है नहाना चाहिए. काय रे चमच्या, आजचा नाश्ता काय? पोहे. पण तुला सांगू का, आपलं नाटक गाजलं ना आजचं, तर आपण पार्टी करूया, पार्टी. तेव्हा पिझ्झाची, काय बोलतोस? आणि तुला सांगू का रे, आपल्या नाटक क्षेत्रात आहे ना खूप चमचे असतात ना, खूप चमचे. काय काय लोक आपल्या नाटकाच्या बळाने पुढे येतात, आणि काय काय लोक नुसतं चमचे घेऊन नुसतं. पण आहे ना, आपलं आजचं नाटक गाजलं पाहिजे ना. बॉलवर पाहिजे. माणसं म्हणतात पुस्तकं वाचून आम्हाला प्रेरणा मिळते. रे ही पुस्तकं काय मला प्रेरणा देणार आहे? मी त्या पुस्तकासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. ते असतं ना, जेव्हा आपण कुत्र्याला खायला देतो, प्यायला देतो, राहायला देतो, तेव्हा ते कुत्र काय विचार करतात? हा देव माणूस आहे, हा मला खायला देतो, प्यायला देतो, राहायला देतो. पण जेव्हा आपण एका माणसाला खायला देतो, प्यायला देतो, राहायला देतो, तेव्हा त्या माणसाला काय विचार करतो? मी देव आहे रे, म्हणून आम्हाला खायला देतो, प्यायला देतो, राहायला देतो. तसाच मी हे पुस्तक वाचतोय म्हणून मी या पुस्तकासाठी देव आहे. जेव्हा एखादा नट हे पुस्तकांचे शब्द घेऊन रंगमंचावर सादर करतो ना, तेव्हाच या पुस्तकांचं मौल्य वाढतं. आणि मी असे किती नाटकं गाजवली ही पुस्तकं वाचून. सगळं व्यर्थ आहे, व्यर्थ. अरे हे सगळं काय? किती कमी मार्क पडले तुला? नाही बाबा. अरे अभ्यास केला होतास की नव्हता तुम्ही? केलं होतं ना बाबा,
एवढे कमी मार्क कसे पडले तुला? बाबा मला खरंच नाही माहिती कसे पडले. मी सांगू कसे पडले तुला? हे सगळं तुझं ते आहे ना ऍक्टिंग मुळे झालं. नाही बाबा मी करेन ना अभ्यास, मी खरं अभ्यास करेन. दिवसभर ती ऍक्टिंग, नाटक, डायलॉग्स. आणि मला एक सांग रे, तुला मोठून बनायचं काय, करणार काय तू? बाबा बाबा मला ऍक्टर बनायचं. काय? ऍक्टर बनायचंय? एक गोष्ट लक्षात ठेव आलो, ऍक्टिंगने पोट भरता येत नाही. हो बाबा मला माहिती आहे ऍक्टिंगने पोट भरता येत नाही, पण माझं मनाचं काय हो? माझं मन नाही लागणार ऍक्टिंग शिवाय. तुझं मन कसं लागत आहे ना हे मी बघतो. आजपासून तुझी ऍक्टिंग बंद. बाबा असं नका ना बोलू. परत जर ऍक्टिंग करताना दिसलास ना तर बघ. बाबा मला ऍक्टिंग करायची आहे बाबा. अरे शांत बस बाबा, मला ऍक्टिंग करायची आहे. मला ऍक्टिंग करायची बाबा. मला ऍक्टिंग करायची, मला ऍक्टिंग करायची आहे. आई मस्त जेवण झालं. इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. और आज आप सबने मुझे मेरी चाहत से मिला दिया. थैंक यू वेरी मच. मैं आप सबका शुक्रगुजार हूँ कि आपने मेरे ख्वाबों को यकीन में बदल दिया. इतना कि आई फील लाइक द किंग ऑफ द वर्ल्ड. और आज इस बात का भी यकीन हो गया है कि हमारी फिल्मों की तरह हमारी जिंदगी में भी एंड में सब ठीक हो जाए. हैप्पी एंडिंग. और अगर ठीक ना हो, क्योंकि पिक्चर अभी बाकी है. काय काय म्हणाला तुम्ही पंत? पळून जायचं? इथं दुश्मन आपल्या दारासमोर उभा आहे आणि तुम्ही म्हणता पळून जायचं? अरे हे आमचे मराठी मावळेच काफी आहे तर आपल्या दुश्मनाला जाळून मारण्यासाठी. आजची रात्र आपल्याला वाघासारखं लढायचं आहे. कटून मिळलो तरी 72, मरून स्वर्गात जाऊ. अनेक वर्ष त्याने आपल्यावर बलात्कार केले, अत्याचार केला आणि मी हे कधीच सहन करू शकत नाही. आमच्या गड्यावर वाईट नजरेने पाहणाऱ्या कोणत्याही शत्रूचं आम्ही फतेह होऊ देत नाही. चला गड जिंकायला. काय काय म्हणाला तुम्ही पंत? पळून जायचं? इथं दुश्मन आपल्या दारासमोर उभा आहे आणि तुम्ही म्हणता पळून जायचं? एक गोष्ट लक्षात ठेवा पंत, आम्ही केवळ आमच्या मातोश्रीचे पुत्र नसून अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे.
या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमवता कामा नाही. अनेक वर्ष त्या अफजल खानानं आपल्या आई बहिणींवर अत्याचार केलाय, आपल्या पोरा बाळांवर अन्याय केलाय आणि मी कधीच विसरू शकत नाही. आणि काय झालं, त्याच्याकडे 20,000 सैन्यबळ असलं तर आपले हे 10,000 मराठी मावळे आणि त्यांचं उकळत रक्तच काफे त्या अफजल खानाला जाळून मारण्यासाठी. मावळांनो, आपल्या मराठी मातीच्या किंकाळ्या तुम्हाला ऐकू येत आहेत? नीट कान देऊन ऐका. आपली ही आई आक्रोश करते, मरते. अरे माझ्या पुतांनो, तुम्ही इथं असताना आपला शत्रू माझ्या छातडावर पाय ठेवून थैथैनं नाचतोय आणि तुम्ही हे सहन करता? नाही, आज संपूर्ण जगाला हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे की आमची सहन करण्याची मर्यादा आता संपली. अरे 100 दिवस शेळून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून मरा. आणि आजची रात्र भावांनो, आजची रात्र तुम्हाला एका वाघासारखं लढायचं आहे. तुम्ही तुमच्या तलवारीशी अशी शर्त करा की या रात्री ते कल्पांतपर्यंत आपल्या मराठी मातीत मिसळलेले श्वास आपल्या शत्रूंना हे ठणकावून सांगत राहिलं पाहिजे. हे वैऱ्या, आमच्या गड्यावर वाईट नजरेने पाहणाऱ्या कोणत्याही शत्रूचं आम्ही फतेह होऊ देत नाही. चला, करचिन करा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.